का? यहाँ पर जो है भीड़ इकट्ठा हो गया था, फिर यहाँ पर जो जैसे ही गाड़ी निकलने लगा तो इस गाड़ी पर तोड़फोड़ किया गया है, पथरा हुआ। जितना ज़्यादा वोट परसेंटेज होगी वो सत्ताधारी दल के लिए विपज्जनक होगी और विपक्ष को दल के लिए ये आसानी से रिजल्ट आएगी। मैं तो मानता हूँ आज जिस प्रकार से जनता खुद सामने से निकल के आ रही है, मैं शुरू से कह रहा था कि पश्चिम बंगाल की जनता इस बार चुनाव लड़ रही है और भाजपा उसकी अगुवाई कर रहा है। और मैं मानता हूँ कि पश्चिम बंगाल की जनता टीएमसी का विसर्जन करना चाहती है और उसकी आज पहली शुरुआत हो गई। आज का सूर्यास्त टीएमसी के अंत का सूर्यास्त है। नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचं विशेष कव्हरेज जे आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्या संदर्भात करतोय। आज आपण बोलणार आहोत पश्चिम बंगालच्या संदर्भातलं। पहिल्या टप्प्यातल्या 152 जागांसाठी मतदान काल झालेलं आहे आणि पश्चिम बंगालच्या इतिहासात गेल्या काही वर्षात सगळ्यात कमी हिंसात्मक घटना असं म्हणावं लागेल। काही किरकोळ प्रकार घडले काही ठिकाणी, तथापि ज्या प्रकारची हिंसा यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये दिसून यायची तशी झाली नाही। ऐतिहासिक अशी मतदानाची टक्केवारी दिसून आलेली आहे आणि मग हा मतदानाचा जो कौल आहे तो नेमका कोणत्या बाजूनी? ममता दीदी चौकार मारणार की त्यांच्या युगाचा इथे अस्त होणार आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळाचा उदय होणार, हे आपल्याला 4 तारखेला कळणार आहे। पण यावेळची जी बंगालमधली निवडणूक होती ती अनेक अर्थांनी वेगळे आहे असं म्हणायला लागेल। आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर उदयजी निरगुडकर, ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ संपादक राहिलेले आहेत आणि राजकीय विश्लेषक आहेत। त्याहून अधिक म्हणजे नुकतंच बंगालमध्ये त्यांचाही एक झंझावती दौरा झालेला आहे आणि त्यांनी मातीतले लोकांचे, जनतेचे मुद्दे काय आहेत याबद्दलचा सखोल अभ्यास या दौऱ्यांमध्ये केलेला आहे। आज आपण बोलतो निरगुडकर सर, पहिला प्रश्न असा की जे झालेली मतदानाची टक्केवारी आहे ती काय दर्शवते? मला पहिली प्रतिक्रिया जर तुम्ही म्हणाल तर मी बंगालीमध्ये असं म्हणेन, आम्ही तुम्हाके भालोबाशी. कारण वारंवार म्हणण्याची वेळ आली आहे, कारण वारंवार संधी देऊन सुद्धा ममता बॅनर्जी सुधारत नाहीत हे लक्षात आल्यावर तिथल्या मतदारांनी अक्षरशः मतांची सुनामी आणली आणि त्या सुनामीत कोणतं सरकार वाहून जाणार हे आता उघड आहे। मध्यंतरी पश्चिम बंगाल मधल्या कलकत्त्यामधल्या एका विद्यापीठामध्ये कहा गए भद्र लोक अशा स्वरूपाचा एक परिसंवाद होता आणि त्यात सहभाग होण्याकरता म्हणून मला आमंत्रित करण्यात आलं होतं। आणि त्यावेळेला एकेकाळी कला, साहित्य, विज्ञान, संशोधन या सगळ्यामध्ये आघाडीवर असणारा पश्चिम बंगाल मला गलितगात्र झालेला दिसला, मला मलूल झालेला दिसला, काही नवीन होत नव्हतं, उत्साह नव्हता। हा सगळा एक प्रकारचा निरुत्साहाचा जो थंड झालेला माहोल होता, ती जी एक विझलेली राख होती, आज त्यांनी दाखवून दिलं की त्या राखेखाली एक ठिणगी आहे आणि त्या ठिणगीचं परिवर्तन आता एका मोठ्या आगीत झालेलं आहे। ही जी धुगधुगी होती बंगाली अस्मितेची, त्या धुगधुगीने आज बंगालमध्ये पुन्हा एकदा बंगाली आयुष्याच्या मशाली पेटवल्या आहेत असं मला वाटतं। ज्या बंगाली लोकांनी आपल्याला ललांभूत अशी कला दिली, ललांभूत असं विज्ञान दिलं, संशोधन दिलं, एवढंच काय तर औद्योगिक प्रगती दिली, स्वातंत्र्य युद्धातील अनेक अग्रणी अशा प्रकारचे स्वातंत्र्य सैनिक दिले, त्याच सगळ्या क्रांतीचा जयघोष पुन्हा एकदा आपल्याला 4 मेला ऐकायला मिळणार आहे। बंगाल जिवंत आहे हेच याचं लक्षण आहे। त्यामुळे ममता सरकार कोसळणार यात काही आता शंका राहिलेली आहे, फक्त त्याची एक औपचारिक घोषणा व्हायची बाकी आहे असं मला वाटतं। सर, हा जो एक विश्वास आहे, म्हणजे आज आपण मुद्दे जर आपण या वेळच्या सगळ्या एकंदर प्रचारातले बघितले आणि गेल्या काही वर्षात बंगालमधली बदलती परिस्थिती बघितली, म्हणजे गेल्या वेळी भारतीय जनता पार्टीला 77 जागांवर विजय मिळालेला होता आणि गेल्याच वेळी वाटत होतं एका अर्थी की भाजपा कदाचित सत्तेच्या जवळ जाईल, परंतु तसं घडलं नाही। काय नेमकं बदललंय? कारण बंगाली अस्मिता विरुद्ध हिंदुत्व अशा प्रकारचं एक स्वरूप देण्याचा प्रयत्न ममता दीदींकडनं करण्यात आला। मतांचं ध्रुवीकरण यामध्ये मुस्लिम मताची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी
ममता दीदींची अतिशय घट्ट अशा स्वरूपातली आहे. म्हणजे जर 40% मतं म्हणली तर 30% कमीत कमी ममता दीदींच्या पारड्यामध्ये पडतात. अशा वेळी हिंदू मतदान खरंच कन्सॉलिडेट झालंय का? सर्वप्रथम इतक्या प्रचंड मतदानाबद्दल मी अभिनंदन करीन, आभार मानीन ते निवडणूक आयोग आणि त्याचे प्रमुख ज्ञानेश कुमार त्यांचं विशेष अभिनंदन अशा करता की स्वतःवर महाभियोगाचा खटला चालवण्यात जाण्याची टांगती तलवार डोक्यावर असताना त्यांनी अत्यंत धीराने अशा प्रकारे पश्चिम बंगालच्या निवडणुका करवल्या, मतदार याद्यांचं शुद्धीकरण घडवलं. ममता आणि तृणमूल यांची दडपशाही काय आहे, निवडणुकीच्या काळातला हिंसाचार, गुंडगिरी काय आहे, ती आपण आतापर्यंत पाहत आलोय. याचं कारण पश्चिम बंगालला निवडणूक हिंसाचाराचा नव्हे तर राजकीय हिंसाचाराचा इतिहास आहे. मागच्या 10 वर्षामध्ये जेवढे राजकीय गुन्हे या देशात झाले त्यातले जवळपास 60% गुन्हे हे फक्त एकट्या पश्चिम बंगालमध्ये झाले आहेत. याच्यावरून तिथली ढासळती व्यवस्था तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला आणखीन 2 उदाहरणं देतो आणि ती म्हणजे आयपॅक या खाजगी कंपनीवर, की ज्या कंपनीच्या सहकार्याने ममता दीदी या निवडणूक लढवत होत्या, कुठे कोणत्या अधिकाऱ्याला ठेवलं जावं, कुठे कोणत्या प्रकारची रसद पुरवली जावी, कुठे कोणत्या प्रकारच्या कार्यकर्त्यांनी काय काय प्रकारची कामं करावी, अशा स्वरूपाचा सगळा लेखाजोखा ही आयपॅक कंपनी त्यांच्याकरता मांडत होती असं बोललं जातंय. अशा वेळेला त्या एका खाजगी कंपनीवर टाकलेली धाड आणि त्या धाडीच्या वेळेला प्रत्यक्ष ममता बॅनर्जी तिकडे जातात, पोलीस महासंचालकांना घेऊन जातात, राज्याच्या मुख्य सचिवांना घेऊन जातात, एक मुख्यमंत्री म्हणून जातात आणि त्या कारवाईत अडथळा निर्माण करतात. तिथले महत्वाचे दस्तऐवज, पुरावे, चौकशी आणि पुरावे गोळा करण्याचं काम चालू असताना हातात घेऊन तिथून निघून जातात. म्हणजेच एक प्रकारे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील 2 दिवसापूर्वी कडा प्रहार केलेला आहे. अत्यंत कडक अशी निरीक्षणं नोंदवलेली आहेत की एका मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं वर्तन केलं, याची सुतराम करू शकतील याची सुतराम कल्पना घटना निर्माण करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा नसेल, अशा प्रकारची टीका केली. कारण या केसमध्ये पैरवी करण्याकरता म्हणून, स्वतःची बाजू मांडण्याकरता म्हणून काळा जगा घालून आपली पश्चिम बंगालच्या जनतेची बाजू मांडतोय म्हणून स्वतः ममता दीदी या सर्वोच्च न्यायालयात हजर राहिल्या होत्या. त्यावर टीका टिप्पणी करताना सुप्रीम कोर्टाने हे ताशेरे त्यांच्यावर ओढलेले आहेत. पण हे पहिल्यांदा घडतंय का, तर अजिबात नाही. राजीव कुमार जे तत्कालीन पोलीस महासंचालक होते कलकत्त्याचे, त्यांच्यावर जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांची धाड पडली त्यावेळेला मुख्य सचिवांना घेऊन ममता दीदी तिकडे गेल्या. त्या काही आंदोलनकर्त्या नव्हत्या, त्या मुख्यमंत्री होत्या आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी रास्ता रोको करून तिथे रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन केलं, एक अराजक माजवलं. ज्या प्रकारचं आंदोलन हे अराजक आपल्याला केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री करताना दिसलेले होते, तशाच प्रकारचं आंदोलन हे आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा या बंगाली अस्मितेवर घाला घालत नव्हत्या, तर बंगालमधल्या ज्या काही अनिष्ट गोष्टी घडत होत्या, अवैध गोष्टी घडत होत्या, त्या उघड्या समोर होत होत्या आणि म्हणूनच तिकडे अत्यंत निर्लज्जपणे आणि निगरगट्टपणे हे कृत्य ममता बॅनर्जींनी केलं, ते सुद्धा उघड झालं. अशा वेळेला निवडणूक आयोगाचं काम किती कठीण असेल हे आपल्या लक्षात आलेलं. त्या पार्श्वभूमीवर 92% मतदान होणं, आणि याला मी विशेष धन्यवाद देईन ते सीआरपीएफ केंद्रीय तपास यंत्रणांनी आपली भूमिका चोख बजावलेली आहे, त्याबद्दल त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो. याचं कारण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एकूण राजकीय हिंसाचारापैकी 60% हिंसाचार हा एकटा पश्चिम बंगालमध्ये होत असतो. गेल्या 10 वर्षाची आकडेवारी ही सांगते. अशा वेळेला 2021 मध्ये निवडणूक पूर्व, निवडणूक काळात आणि निवडणूक झाल्यानंतर या तिन्ही वेळा जो अभूतपूर्व हिंसाचार आणि राजकीय हिंसाचाराचा नंगा नाच झाला तो सगळा आपण पाहिलेला आहे. मालद्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा जेव्हा चौकशीसाठी गेल्या तेव्हा त्या 7 न्यायिक अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. तो घेराव कोणी घातला, तर पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी घातला आणि तो इतका भीषण हल्ला होता की त्यांच्या जीवावर बेतलं. शेवटी पश्चिम बंगालमधल्या कलकत्ता हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना त्यात हस्तक्षेप करावा लागला, पोलिसांना वारंवार फोन करावे लागले. अगदी सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असलेले सूर्यकांत हे सुद्धा मध्यरात्रीपर्यंत जागे होते आणि आपल्या अधिकाऱ्यांचे जीव वाचवण्याकरता
ते जीवापाड प्रयत्न करत होते. हे कशाचं लक्षण आहे? हे बनाना रिपब्लिकचं लक्षण आहे का? माझ्या मनात जे येईल ते मी करीन. केंद्रीय गृह खात्याने त्यांना 2200 किलोमीटरची पश्चिम बंगालची बांगलादेशाबरोबर बॉर्डर आहे, तिकडे आम्हाला एक कुंपण घालायचं आहे. जसं कुंपण आम्ही इतर अनेक भारतातल्या राज्यांमध्ये घातलेले आहे, पंजाबमध्ये घातलेले आहे, राजस्थानमध्ये घातलेले आहे, त्याकरता जागा संपादन करून द्या म्हणून गेले 10 वर्ष चिठ्ठ्या लिहितायत, फोन करतायत, मिटिंगा घेतायत आणि वारंवार ममताजी त्याला नकार देत आहेत. केंद्रीय सुरक्षा दल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे केंद्राच्या अखत्यारीत आहेत, त्यांनी हे काम करावं, ते त्यांचं काम चोख का बरं करत नाहीत, असली थुकरट कारणं देतात. त्यामुळे 31 मार्च 2026 पर्यंत त्यांनी जागा दिली पाहिजे असं माननीय कलकत्ता हायकोर्टाने आदेश दिले. अर्थात ममता दिदी सरकारनं त्यालाही केराची टोपली दाखवली, म्हणून शेवटी परवा या कलकत्ता हायकोर्टाने त्यांना 25,000 रुपयाचा दंड ठोठावलेला आहे त्या सरकारला, तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे अशा प्रकारे ही एक पहिल्यांदाच स्वतंत्र भारताच्या इतिहासात असेल की राज्य सरकारला दंड होतोय आणि मुख्यमंत्र्यावर एवढे ताशेरे ओढले जात आहेत. हे सगळं कशाचं लक्षण आहे? तर एका अराजकाचं लक्षण होतं. त्या अराजकाच्या वर एक प्रतिक्रिया म्हणून एक मोठ्या प्रमाणात मतदान झालं. ममता दीदींची भीती गेली, तृणमूल काँग्रेसची दहशत कमी झाली, सरकारबद्दल लोकांना विश्वास वाटू लागला, बदल काही घडू शकेल असं वाटायला लागलं. त्यामुळे त्या दुगदुगीतला जो राखेतला जो एक निखारा होता बंगाली अस्मितेचा, ज्यानं आम्हाला सर्वोत्तम कला दिली, ज्यानं जनगणमन दिलं, ज्यानं आम्हाला वंदे मातरम दिलं, ज्यानं बंगाली नाटक, बंगाली साहित्य दिलं, अनेक साहित्यकार दिले, कलावंत दिले, लेखक दिले, चित्रकार दिले, चित्रपट निर्माण करणारे दिले, या सगळ्यांची अस्मिता कुठेतरी धुळीला मिळालेली होती. त्याला आज पुन्हा झळाळी आली आणि मला खात्री आहे की ही निवडणूक बंगालची भाग्यविधाता, बंगालचं भाग्य बदलणारी निवडणूक ठरणार, यात काही शंका नाहीये. महिला वोटर्स किंवा महिला मतदानाच्या बद्दल म्हणजे दोन गोष्टींवर मला प्रामुख्याने बोलायचंय की बंगालची निवडणूक असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा प्रामुख्याने मुस्लिम वोट बँक हा मुद्दा चर्चेला जातो आणि हिंदूंचं मत हे जे आहे ते विभागलेलं आहे अनेक पक्षांमध्ये. अशा परिस्थितीमध्ये यावेळी खरंच हिंदू मतदार एकत्रित आलाय का, कन्सॉलिडेट झालाय का? आणि भद्रलोक ज्यांचा आपण उल्लेख केला, मी सुद्धा काही जणांशी बोलत होते जे इथे पत्रकार आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला भीती वाटतेय. भीती काय वाटतेय तर काश्मीरी पंडितांवर ज्या पद्धतीची परिस्थिती आली ती आमच्यावर येईल की काय, ही भीती त्यांना वाटतेय. जर ही भीती शहरी बंगाली सुशिक्षित लोकांना वाटत असेल तर हिंदू मत यावेळी कन्सॉलिडेट झालेलं आहे का? आणि ममता आणि त्यांच्या पार्टीची दहशत ही इतकी खोलवर लोकांच्या मनामध्ये पोहोचलेली आहे का? याची अनेक कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे फाळणीच्या वेळेला पश्चिम बंगालची फाळणी झाली त्यावेळेला पश्चिम बंगाल हा किती श्रीमंत होता, भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचं स्थान इतकं उच्च दर्जाचं होतं की त्यावेळेचा जर सॅम्पल सर्वे आपण काढला असेल तर संपूर्ण भारतामध्ये अगदी 1960च्या दशकापर्यंत भारताची आर्थिक विकासाचा वेग कशाच्या जीवावर होता तर तो महाराष्ट्र, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालवर होता. परंतु त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचं सरकार आलं आणि त्या सरकारने जे काही निर्णय घेतले, त्याच्या आधी केंद्र सरकारने जे काही निर्णय घेतले आणि ज्या प्रकारचं नेतृत्व पश्चिम बंगालला मिळालं ते पूर्णपणे विकासाच्या विरोधातलं, ते पूर्णपणे भांडवलशाहीच्या विरोधातलं होतं आणि त्याच्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ट्रेड युनियन फोफावली, त्याच्यामुळे नक्षलवाद आला आणि या सगळ्यामुळे पश्चिम बंगालची औद्योगिक अधोगती झाली. 17व्या शतकामध्ये संपूर्ण जागतिक व्यापारामध्ये भारतातला वाटा जो होता तो सुमारे 24 ते 25% होता आणि त्या 24 ते 25% भारतात जर सर्वात जास्त कोण कॉन्ट्रीब्यूट करत असेल तर ते म्हणजे महाराष्ट्र नव्हतं, तमिळनाडू नव्हतं, तर त्या प्रदेशाचं नाव होतं बंगाल. आणि तो जो बंगाल होता तो पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल हा एकत्र होता आणि त्या एकत्र मिळून बंगालचं भारताच्या विकासातलं आणि जागतिक व्यापारातलं जे भारताचं 25% प्रथम क्रमांकाचं स्थान होतं ते 40% कॉन्ट्रीब्युशन हे एकट्या पश्चिम बंगालचं म्हणजे बंगालचं होतं, ज्याला आज आपण पश्चिम बंगाल म्हणतो. पण 47च्या फाळणीच्या वेळी काय झालं, दोन भीषण गोष्टी घडल्या. एक म्हणजे ईस्ट बंगाल आणि वेस्ट बंगाल. ईस्ट बंगाल म्हणजे ज्याला आपण पूर्व पाकिस्तान असं म्हणायचो की जे 1971च्या युद्धानंतर भारताच्या प्रयत्नातून तिकडे बांगलादेशची निर्मिती झाली. आता ज्या ज्यूट पिकवणाऱ्या जमिनी होत्या, कापूस पिकवणाऱ्या जमिनी होत्या, जी सगळी उत्पादनं होती त्या सगळ्या जमिनी कुठे गेल्या
तर त्या पूर्व बंगालात गेल्या, म्हणजे पूर्व पाकिस्तानात गेल्या. आणि त्याची जी प्रोसेसिंग इंडस्ट्री होती, मग कापड उद्योग असेल, ज्यूट उद्योग असेल, हा सगळा कुठे राहिला, तर तो पश्चिम बंगालमध्ये राहिला. जवळपास फक्त 25% उपजाऊ जमीन ज्याला आपण म्हणतो ज्यूट आणि कापसाची, ही पश्चिम बंगालमध्ये राहिली आणि बाकी सगळी ईस्ट पाकिस्तानला गेली. त्यामुळे कंपन्या ओस पडल्या, कंपन्या बंद पडल्या आणि त्याच्यामध्ये फ्रेट इक्विलर, दुसरी गोष्ट होती खनिज होती खूप, त्या खनिजांमधून उत्पादन झालं असतं. परंतु नेहरूंच्या काळामध्ये फ्रेट इक्वलायझेशनची पॉलिसी आली आणि फ्रेट इक्वलायझेशनच्या पॉलिसीमुळे पश्चिम बंगालचं कंबरडं मोडलं आणि पश्चिम बंगालची अधोगती सुरू झाली. उद्योगधंदे बंद पडले. त्यात डाव्यांची सत्ता आली. डावे हे भांडवलशाही विरोधी, तिथली दडपशाही, त्यांची हुकुमशाही, त्यांची गुंडगिरी, त्यामुळे ट्रेड युनियन फोफावली. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक आली नाही. 70, 80, 90 या 3 दशकामध्ये कोणताही मोठा PSU, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, जे आज आपण खूप चांगले प्रॉफिट करताना बघतो, त्यातलं एकही PSUने तिकडे आपलं कारभार काढलाय, नवीन काही उघडलंय असं आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे बाहेरून कुठला उद्योग येत नाही, बाहेरून कुठली गुंतवणूक येत नाही, सरकार कुठली गुंतवणूक करत नाही, आहे ते उद्योग बंद पडत चाललेले. याच्यामुळे जे लेबर होतं ते लेबर स्थलांतरित झालं आणि महाराष्ट्राच्या भागामध्ये, कर्नाटकाच्या भागामध्ये, तमिळनाडूच्या भागामध्ये, गुजरातच्या भागामध्ये त्यांना 2 वेळच्या जेवणासाठी जावं लागलं, ही परिस्थिती आली. आणि याचं उत्तम उदाहरण काय असेल तर 2007 मध्ये सिंगूरला नॅनो या मोटरचा सर्वात मोठा कारखाना टाटा यांनी 1700 कोटी रुपये खर्च करून तिकडे बांधायचं ठरवलं. त्याला विरोध कोणी केला तर ममता दीदींनी थोकरट कारणाकरता विरोध केला आणि सिग्नल काय गेला तर भांडवलशाहीच्या विरोधातलं, कॅपिटलिझमच्या विरोधातलं हे सरकार आहे. त्याचा परिणाम काय झाला, ममता दीदी पॉप्युलर झाल्या. 2011 पासून त्यांची सत्ता आली, पण तिकडे कुठलाही मोठा उद्योग आला नाही. तर जी ममता दीदी इन्व्हेस्टर कॉन्फरन्स घेत गेल्या, परंतु त्यातून त्यांचा त्यांना काही गुंतवणूक आली असं आपल्याला दिसत नाही. एकेकाळी बंगालमधलं दरडोई उत्पन्न हे राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या ऍव्हरेज पेक्षा 127% होतं, परंतु आज ते 70% आलंय. कशामुळे आलं तर तुमच्याकडे रोजगार नाही त्यामुळे उत्पन्न नाही त्यामुळे मालाला उठाव नाही, आणि मालाला उठाव नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही. अशा प्रकारच्या एका दुष्ट चक्रामध्ये पश्चिम बंगाल अडकला आणि त्यात भर कुठली पडली असेल तर ती राजकीय हिंसाचाराची पडली, राजकीय विचारसरणी दिवाळखोरीची, आणि आपली सत्ता टिकवण्याकरता म्हणून बॉर्डर ओपन ठेवायची, त्यातून पश्चिम बंगाल मध्ये घुसखोरांची आयात करायची, त्यांना राजकीय राजाश्रय देऊन त्यांना मतदानाची कार्ड द्यायची, त्यांना आधार कार्ड द्यायची, आणि संपूर्ण भारतभर आपल्याकडे या बंगाली मायग्रंट्सचा धोका निर्माण झाला, रोहिंग्यांचा निर्माण झाला. मुंबईतलाच रिपोर्ट आहे 1990च्या दशकातला की मुंबईमध्ये तब्बल 15 ते 17 लाख बांगलादेशी इकडे राहायला आलेले आहेत एकट्या मुंबईमध्ये. हा रिपोर्ट आपल्याकडे आलेला आहे. तर आज मला सांगा पश्चिम बंगालची अवस्था नेमकी काय असेल. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये या निवडणुकीमध्ये स्थलांतरित हा मुद्दा महत्वाचा होता, आणि फक्त जे स्थानिक आहेत, या देशाचे नागरिक आहेत, त्यांनाच मतदानाचा अधिकार असला पाहिजे. म्हणून मतदार याद्यांचं शुद्धीकरण SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिसर्च जेव्हा करण्यात आलं त्यावेळेला 91 लाख मतदार या यादीतनं बाहेर पडले. ते कुठल्याही प्रकारची कागदपत्र देऊ शकले नाहीत. यावरून तुम्हाला किती हा रोग खोल होता हे दिसेल. आता प्रश्न आहे तुमचा तो मुस्लिम बहुल मतदारसंघांचा. मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये यावेळी पहिली गोष्ट, मागच्या वेळेला 82% मतदान झालं होतं, यावेळी 92% मतदान आहे. त्यातलं मुस्लिम बहुल एरियात कसं झालं आणि हिंदू बहुल एरियात कसं झालं हे आपण पाहूया. मुस्लिम बहुल एरिया म्हणजे कुठला तर मुर्शिदाबाद, मालदा, वीरभूम किंवा दक्षिण दिनाजपूर किंवा 24 परगणा, 24 दक्षिण परगणा किंवा उत्तर परगणा, या सगळ्या प्रदेशामध्ये. आता ज्या पहिल्या 152 जागा आहेत त्यातले हे जे 16 डिस्ट्रिक्ट आहेत ते एक प्रकारे मुस्लिम बहुल मानले जातात. त्या 152 पैकी 92 जागा या तृणमूल काँग्रेसला 2021 साली मिळाल्या होत्या. भारतीय जनता पक्षाला 59 जागा मिळाल्या होत्या. आज तिकडे मतदानाची टक्केवारी काय झालेली आहे बघा, त्याच्यावरून तुम्हाला हा बदल काय झालाय तो दिसून येईल. मुर्शिदाबाद मध्ये 60% मुसलमान वस्ती आहे, मुसलमान मतदार आहे, त्या ठिकाणी 93% मतदान झाले. आणि मालद्यामध्ये जिकडे मुस्लिम बहुल 51% मुसलमान आहेत त्या ठिकाणी 92% मतदान झाले.
दोन्ही ठिकाणी जे मतदान झालेलं आहे ते दणकून झालेलं आहे. हे मतदान हे प्रस्थापितांच्या विरोधातलं आहे. आपण जर आता हिंदू मुसलमानांचे आणखीन काही आपण मतदारसंघ बघूया. दक्षिण दिनाजपूर, या दक्षिण दिनाजपूरमध्ये 25% मुसलमान आहेत, तिकडे 95% वोटिंग झालंय. कुचबिहारमध्ये, जलपाईगुडीमध्ये आणि झारग्राममध्ये, आता कुचबिहारमध्ये फक्त 25% मुसलमान आहेत, जलपाईगुडीमध्ये 13% आहेत आणि झारग्राममध्ये 2% आहेत. या सगळ्या ठिकाणी 93 आणि 94% मतदान झालंय. म्हणजे हिंदू बहुल एरियात सुद्धा प्रचंड मतदान झालं आणि मुस्लिम बहुल एरियात सुद्धा प्रचंड मतदान झालं. ही मतदानाची टक्केवारी आहे. आता तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारलात तो महिलांचा होता. ती जी महिलांची मतांची टक्केवारी आहे ती या वेळेला पुरुषांपेक्षा 2% जास्त आहे. आणि याचं एकमेव कारण म्हणजे, पहिली गोष्ट म्हणजे RG कार या महाविद्यालयात एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीवर जो अत्याचार आणि तिचा खून झाला, तिच्या आईला तिकीट दिलंय. तिने याला न्याय न मिळेपर्यंत केस न विंचरण्याचा एक पण केलेला आहे. त्यांना जो रिस्पॉन्स मिळतोय तो निव्वळ अभूतपूर्व आहे. दर महिन्याला 3,000 रुपये आणि 33% आरक्षण, यामुळे महिलांमध्ये तिकडे खूप मोठ्या प्रमाणात जागृती आणि उत्साह निर्माण झाला आहे. महिलांसाठी अनेक गोष्टी भारतीय जनता पक्षाने जाहीर केल्या आहेत, तशा त्या ममता बॅनर्जींनी देखील केल्या आहेत. पण व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज दी अवेकनिंग अँड रायझिंग ऑफ वुमन वोटर्स ॲज पॉवर. आणि हीच ताकद आपल्याला बाजूच्या बिहारमध्ये दिसली होती. बिहारमध्ये नितीश कुमार निवडून यायचं एक महत्वाचं कारण काय असेल तर त्यांनी महिलांसाठी, महिलांच्या रक्षणासाठी, महिलांच्या कल्याणासाठी, त्यांच्या रोजगारासाठी, त्यांच्या स्वाभिमानासाठी जे काम केलं त्यातून तिकडे महिलांची एक वोट बँक निर्माण झाली. तशीच ती आता पद्धतशीररित्या भारतीय जनता पक्षाने चुचकारलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पुरुषांपेक्षा 2% जास्त इकडे मतदान झालेलं आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जवळपास 60 लाख मतं ही मायग्रंट लेबरची आहे. मायग्रंट लेबर म्हणजे राज्यातून तिकडे आले आणि तिकडचे मतदार झाले आणि तिकडचे जे मतदार आहेत पण जे दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत हे मतदार, या सगळ्यांचं एक एकत्रित मतदान झालं. आणि ते मतदान जे झालं ते रोजगाराकरता झालेलं आहे, ते विकासाकरता झालेलं आहे, ते डबल इंजिन सरकार करता झालेलं आहे. यात काही शंका नाही. ही आत्ताची परिस्थिती पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या या प्रचंड आकड्याची आहे. एकंदर आपण जेव्हा विश्लेषण बघतो म्हणजे महिलांचा 2 गोष्टी महत्वाच्या केल्या की मग संदेश खली मधल्या सुद्धा विक्टिम आणि त्यांना तिकीट देणं किंवा आपण आता बोललो त्या RG कार महाविद्यालयातल्या त्यांच्या आईला तिकीट देणं, हे 2 गोष्टी यातनं एक संदेश गेला की महिलांच्या साठी भारतीय जनता पार्टी एक असं वातावरण निर्माण करू इच्छिते की एक मुख्यमंत्री जेव्हा सांगते की शाम को 7 बजे के बाद महिलाओं को बाहर जाने की क्या जरूरत है, त्याला प्रत्युत्तर देणारं. आणि आता नुकतीच यापूर्वी जी आज पत्रकार परिषद अमित शहा यांची झाली, त्यांनी स्पष्टपणे तिथे सांगितलं, निसंदिग्धपणे सांगितलं की रात्री 1 वाजता सुद्धा बंगालमधल्या महिला या सुरक्षितपणे घराबाहेर पडू शकतील असं वातावरण भारतीय जनता पार्टी देईल. म्हणजे महिलांना सुरक्षा महत्वाची वाटते आहे. एकीकडे लक्ष्मी भंडार सारख्या त्यांच्या योजना जरी असल्या तरी भारतीय जनता पार्टी त्याही पद्धतीच्या योजना त्यांनी दिलेल्या आहेत, जाहीर केलेल्या आहेत. म्हणजे सरकार आलं तर देण्यासाठी. हा महिला मतदार जेव्हा मनावर घेतो तेव्हा तो घरातल्या पुरुषाचंही कदाचित ऐकत नाही. मग ते बंगाली अस्मिता आणि अशा प्रकारचे मुद्दे येऊ शकतात. ते अगदी म्हणजे हा 100% खरं आहे. सायलेंट एम जो तुम्हाला आहे, सांगतो, मी तुम्हाला 100% सांगतो की हा सायलेंट एम जो आहे तो मोठा फरक करणार आहे. आणि तो काय फरक करणार आहे तो तुम्हाला आकडेवारीनं मी आता सांगतो. 52 जागा अशा आहेत की ज्या टीएमसीनी 5% कमी मतांनी, 5% म्हणजे एकूण जी मतं पडली त्याच्यात विनिंग मार्जिन 5% कमी आहे. अशा 52 जागा आहेत. आणि 39 जागा अशा आहेत की जिथे 5 ते 10% आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर जवळपास 90 जागा या अशा आहेत की जिकडे टीएमसी केवळ 5 ते 10% एकूण मतदानापेक्षा डिफरन्सने जिंकलेलं आहे. या सगळ्या ठिकाणी हे महिलांचं वाढीव मतदान, महिलांचं भारतीय जनता पक्षाकरता झालेलं सकारात्मक मतदान हे त्यांना विजयाकडे नेणार आहे. यात काही शंका नाही. तुम्हाला 2 उदाहरणं देतो आणखी. महाराष्ट्रामध्ये लोकसभेला 54% मतदान झालं होतं आणि विधानसभेला 65% मतदान झालं. त्याचबरोबर हरियाणामध्ये सुद्धा लोकसभेला कमी झालं आणि विधानसभेला 68% मतदान झालं. आणि या दोन्ही ठिकाणी
जेव्हा मतदान जास्त झालं त्यावेळेला एका ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडचं सरकार आलं आणि हरियाणामध्ये देखील तसाच चमत्कार घडला आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. आणखीन एक चांगली प्रचारातली गोष्ट म्हणजे मागच्या वेळेसारखे भारतीय जनता पक्षाने कोणतेही टॉल क्लेम्स आकड्यांचे किंवा कुठले केले नाहीत, तर त्यांनी साधा सरळ सिंपल प्रचार केला. तृणमूल काँग्रेसच्या कारभाराचे वाभाडे काढले, त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीला आणली, स्थानिक पातळीवर घुसखोरांचा मुद्दा उघडकीला आणला आणि स्थानिक विरुद्ध घुसखोर, आणि ते घुसखोर म्हणजे काय तर बांगलादेशातनं आलेले घुसखोर आणि त्यांचं लांगुल चालन म्हणजे बंगाली अस्मिता नव्हे, हे कन्व्हे करण्यात, कम्युनिकेट करण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला. एक चमत्कार घडला मॅडम, आणि तो चमत्कार असा आहे की राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांचं एकमत या निमित्ताने आम्हाला पाहायला मिळालं की जे आजपर्यंत मी कधीच पाहिलं नव्हतं. म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकीने काय काय चमत्कार करावेत. 10% मतदान वाढलं हे तर आहेच, पण तृणमूल काँग्रेसनी ध्रुवीकरणाची प्रक्रिया चालू केली. म्हणजे कोणाच्या ध्रुवीकरणाची प्रक्रिया चालू केली तर मुस्लिम ध्रुवीकरणाची प्रक्रिया चालू केली आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला चंचू प्रवेशाला जागा मिळाली आणि आज ते विजयाच्या मार्गावर आहे. अशा आशयाचं ट्विट किंवा अशा आशयाचा एक व्हिडिओ राहुल गांधी यांनी नुकताच टाकलेला आहे. तो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय आणि याला कारण त्यांचा व्हिडिओ आहे म्हटल्यानंतर काँग्रेसच्या हँडलवरून तो जोरात चालवला गेलाय आणि त्यांचे ट्रोलर्स त्याला जोरात चालवतायत. तेव्हा त्यांना कळत नाहीये की भारतीय जनता पक्ष विजयी होईल असं त्यात सूचित केलं गेलेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष विजयी होईल असंच तर नरेंद्र मोदी म्हणतायत, असंच तर अमित शहा म्हणतायत. त्यामुळे अमित शहा जे म्हणतायत तेच राहुल गांधी म्हणतायत आणि राहुल गांधी जे म्हणतायत तेच नरेंद्र मोदी म्हणत होते. म्हणजेच एक प्रकारे त्या दोघांचंही ऐकून राहुल गांधी ट्विट करायला लागले की काय, असा मला आता शंका यायला लागलेली आहे. पण असे सेल्फ गोल म्हणजे काँग्रेसचे बरेच नेते करत असतात, आपण बघितलेलं याआधी की त्यांना ते लक्षातही कदाचित येत नाही किंवा त्यांना सांगायचंय काय आणि त्यातून ध्वनित अर्थ काय होतो. कमावलेली निरागसता म्हणायचं काय याला, म्हणजे म्हणायचं काय मुद्दा तो आहे. राहुल गांधींना 55व्या वर्षी जर निरागस म्हणायचं असेल तर अजूनही त्यांना आपण युवा नेता म्हणूया. युवा नेता म्हणून, बरोबर. सर, महत्वाचा मुद्दा असा की आता महिलांचं मतदान झालेलं आहे. भ्रष्टाचाराच्या बद्दलचा एक जो मुद्दा आहे तृणमूल मधला, जसा गुंडगर्दी आहे, म्हणजे राजकीय हिंसाचार आहे, भ्रष्टाचार हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा मुद्दा होता. म्हणजे ममता बॅनर्जी याच्यामध्ये शिक्षक भरती घोटाळा आणि तिथे सुद्धा करप्शन हा एक मुद्दा. दुसरा आणखी एक म्हणजे इंडस्ट्री नाही, शिक्षण नाही. कारण अनेक लोक ज्यांच्याशी मी बोलले त्यांनी हे सांगितलं की आम्हाला 12वी नंतर शिक्षणाला इथे काही संधी चांगली उपलब्ध दिसत नाही, मुलांना आम्ही अन्यत्र पाठवतो. म्हणजे ही जर परिस्थिती इथे असेल तर राज्य आतून सगळ्या अर्थाने कसं पोखरून निघालेलं आहे. अगदी 100% तुम्ही सांगितलं ते खरं आहे की एकेकाळी शिक्षणामध्ये अत्युच्च शिखरावर असणारा पश्चिम बंगाल आज अशा अवस्थेला पोहोचला की जिकडे 12वी नंतर ग्रॅज्युएशनचं शिक्षण घ्यायला अनेक भद्र कुटुंबातली मुलं ही पश्चिम बंगाल सोडून परदेशामध्ये अथवा इतर राज्यांमध्ये जायला लागली. म्हणजे जिथे इतर राज्यातून पश्चिम बंगालमध्ये शिकायला येत होते, ज्यांनी शांतिनिकेतन दिलं, अनेक चांगले नोबेल लॉरेट सायंटिस्ट दिले, जगदीशचंद्र बोस दिले, तुम्हाला किती नावं मी सांगू. त्या भूमीमध्ये आता काय होतंय तर संशोधकांना सन्मानाचं स्थान नाही, संशोधकाच्या संधी उपलब्ध नाहीत. एकूण बंगाली म्हणून ज्याला आपण ओळख म्हणतो ती ओळखच पूर्णपणे पुसली गेली. या 15 वर्षाच्या काळामध्ये एक फक्त गुंडाइझम, राजकीय हिंसाचार आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, वाढलेली बेरोजगारी, राष्ट्रीय सकल उत्पन्नातला घटणारा वाटा आणि दरडोई उत्पन्नात जे राष्ट्रीय आहे त्याच्यापेक्षा 60-70% जाऊन आपण पोहोचलो. काय मिळवलं पश्चिम बंगालनी? बॉर्डर उघडी, त्यामुळे डेमोग्राफी बिघडली. या सगळ्यामुळं आता पायतरीचे शिखर किंवा पुनर्निर्माणाचं एक मोठं कार्य करायची संधी पश्चिम बंगालनी स्वतःला मिळवलेली आहे. त्याबद्दल पश्चिम बंगालच्या जनतेचं या प्रचंड मतदाराबद्दल जेवढं अभिनंदन करू तेवढं कमी आहे.
अगदी महत्वाचा मुद्दा, फक्त एक शेवटचा मुद्दा आजच्या आपल्या चर्चेमध्ये हा घेते की ममता दीदी सांगतायत की भाजपाचं सरकार आलं तर तुमचे खाणं बंद होईल. म्हणजे बंगाली माणसाचं मासळी ह्या एक अगदी हळवा असा पॉइंट आहे. सरळ त्या त्यांच्या अगदी किचनमध्ये ताटापर्यंत घुसलेल्या आहेत. म्हणजे या भावनिक मुद्द्यांवर त्या अपील करतायत. बरोबर आहे. भावनिक मुद्द्यांवर अपील करण्यापेक्षा दुसरं काही त्यांच्याकडे उरलेलं नव्हतं. पण एक मात्र मला नक्की जाणवलं, आणि ते म्हणजे झालमुडी खाता कोण आहे आणि त्याचं तिखट नाकाला झोंबतंय दुसऱ्याच कोणाला तरी. ही जी टीका पंतप्रधानांची आहे त्याच्यातच सगळं आहे. मला असं वाटतं की एक महाराष्ट्राला सुद्धा लर्न करण्यासारखं आहे याच्यातनं. केंद्र आम्हाला सातत्यानं सापत्न भावाची वागणूक देतंय, केंद्र सापत्न भावाची वागणूक देतंय असं वारंवार बोललं जातं. पण केंद्राच्या अनेक योजना आहेत. आयुष्यमान भारत आहे, नमामी गंगे आहे, स्मार्ट सिटी आहे. यातली कुठलीही गोष्ट ममता दीदींनी तिकडे येऊ दिलेली नव्हती. त्याचा परिणाम असा झाला की त्याचे पैसे तिकडे आले नाहीत, त्याचे बेनिफिट लोकांपर्यंत पोहोचले नाहीत. फक्त एकच नॅरेटिव्ह, आणि ते म्हणजे आम्हाला सापत्न भावाची वागणूक मिळते. महाराष्ट्राला पण सातत्यानं काही राजकीय पक्ष, प्रादेशिक अस्मितावाले हेच सांगत असतात. अरे आपल्याच वेळेला गुजरातला मिळाला ना, मग गुजरातीला सापत्न भावाची वागणूक मिळाली असं त्यांचा एकतरी नेता एकदा तरी म्हणतो का? तरी एक लक्षात घ्या, आज इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमध्ये, इन्व्हेस्टमेंटमध्ये, गुंतवणुकीमध्ये, आर्थिक विकासामध्ये, रोजगारामध्ये महाराष्ट्र भारतात नंबर 1 आहे. तरी देखील आम्हाला सातत्यानं मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडली जाणार, केंद्रशासित होणार, अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये हे जे नॅरेटिव्ह होतं ते लोकांनी पराभूत केलंय. एवढा धडा फक्त महाराष्ट्रीयन लोकांनी घेतला तरी पुष्कळ झाला. पहिल्या टप्प्याचं मतदान संपलेलं आहे. दुसऱ्या टप्प्याचं मतदान 29 तारखेला आहे आणि 27 तारखेपर्यंत त्यासाठी प्रचाराची रणधुमाळी वाजणार आहे. आज सकाळीच हुगळीमध्ये नदीमध्ये जाऊन नौका विहार जो आहे तो पंतप्रधानांनी केलेला आहे. कॅमेरा घेऊन गेलेले होते. झालमुडीनी काही एक वेगळी जादू केलेली आहे. हा एक कॅमेरा आणि ही हुगळी नदी काय जादू करते ते आपल्याला येत्या काही दिवसात दिसणार आहे. निरगुडकर सर, आज आपण इथे थांबूया आणि या विषयावर पुन्हा बोलूया. पश्चिम बंगाल मधलं एक गाणं आहे, तुमचे पश्चिम बंगाल मध्ये गाणं आहे, मेरे साजन है इस पार नयन पार अब की बार ले चल पार. तेव्हा ही हुगली नदीतली जाणारी होडी भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या शिखरावर, सत्तेच्या किनाऱ्यावर नक्की नेणार. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोजचं आमचं पश्चिम बंगाल मधून ग्राउंड झिरो रिपोर्टिंग असेल आणि अशा प्रकारच्या राजकीय विश्लेषणाच्या चर्चा असतील त्या अवश्य बघा. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद.